अंबरनाथच्या शिवनगर परिसरातील पाणी समस्या सोडवण्यासाठी नगरसेविका हर्षदा पंकज पाटील यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात शिवनगरमधील महिला सहभागी झाल्या होत्या। येत्या 8 दिवसात इथला पाणी प्रश्न न सुटल्यास आणखी मोठा मोर्चा काढण्यात येईल असा इशारा हर्षदा पाटील यांनी दिलाय। अंबरनाथच्या शिवनगर परिसरात गेल्या 2 महिन्यांपासून अत्यंत कमी दाबानं आणि विस्कळीत स्वरूपात पाणी पुरवठा होतोय। वेळेवर पाणी मिळत नसल्यामुळे इथल्या रहिवाशांचे अतोनात हाल सुरू आहे। याबाबत स्थानिक नगरसेविका हर्षदा पंकज पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांना निवेदन देऊन पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती, मात्र त्याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं। त्यामुळे हर्षदा पाटील यांनी प्रभागातल्या महिलांना घेऊन थेट मजिप्रा कार्यालय गाठलं आणि पाणी समस्येबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला। त्यावर येत्या 4 ते 5 दिवसात योग्य त्या उपाययोजना करण्याचं आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आलं। मात्र पुढील 8 दिवसात शिवनगरमधील पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास यापेक्षाही मोठा मोर्चा काढण्यात येईल असा इशारा नगरसेविका हर्षदा पंकज पाटील यांनी दिलाय। माझ्या प्रभागात म्हणजे शिवनगरमध्ये पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे। गेल्या महिनाभर आम्ही MGPला येऊन तक्रार देतोय, तरीही आमचा पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह होत नाही आहे। आज आम्ही महिलांचा छोटासा मोर्चा घेऊन आलेलो आहे, तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की यापुढे 2-3 दिवसात पाण्याचा ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहेत आणि तशा प्रकारे जर त्यांनी काही पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला नाही तर आम्ही याच्यापेक्षाही मोठा मोर्चा घेऊन MGPला भेट देणार आहोत। नागरिकांच्या तक्रारी भरपूरच आहेत, त्यांना पाणीच येत नाही आहे, पाणीचं प्रेशर कमी आहे, तर कधी घाण पाणी येतं आहे, गढूळ पाणी येतं आहे, खूप प्रमाणात त्यांना त्रास सहन करावा लागतो। माझ्या प्रभागातले सर्व जे आहेत ते कामावर जाणार आहेत आणि त्यांना रात्री 12च्या नंतर पाणी येतं आहे, तर त्यांचा प्रश्न तोच आहे का आम्ही दिवसभर काम करून रात्री पाणी भरायचं का? अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासनच दिलेली आहेत फक्त का आम्ही 2-3 दिवसात जे आहे ते करून घेऊ, म्हणून पाण्याचा तुमचा प्रश्न सॉर्ट आउट करून देऊ। पण बघूया आता त्यांच्या लेवलला ते काम करतील आणि त्यांनी जर नाही केलं तर त्याच्यानंतर आम्ही आमच्या लेवलला काम करू। आम्हाला पाणीचं काही 2-3 महिन्यापासून प्रॉब्लेम चालू आहेत। आम्हाला नेहमीप्रमाणे पाणी येत नाही आहे, आलं तरी ते प्रेशर नसतं, कोणाकडे मोटर आहे त्यांनी भरून घेतात, ज्यांना नाही आहे त्यांना खूपच प्रॉब्लेम आहे। आता आम्ही इथं आलो ऑफिसमध्ये ह्याच गोष्टीसाठी, जर आमचं प्रॉब्लेम नाही झालं तर या 5-6 दिवसात आम्ही याच्यापेक्षा डबल मोर्चा काढूं। फक्त आमचं एवढंच आहे की आम्हाला पाणी नेहमीप्रमाणे येतं तसंच येऊ द्या। 2 महीने से है मुसीबत हमारे घर पानी की। शिवनगर में तो बिल्कुल पानी नहीं आता है। हाँ, और रात भर के कभी तक जागेगा इंसान। पानी का रास्ता देख के बुढ़ी लोग, एक तो मेरे घर में कोई है नहीं पानी भरने वाला, हाँ किधर से लाएगा? फिर अभी साहब तो बोला अभी 4-5 दिन देखो बोल के, फिर उसके बाद देखेंगे, नहीं आएगा तो बड़ा मोर्चा लाएंगे हम लोग, ऑफिस का तोड़ ताड़ करके चले जाएंगे। हाँ, कंप्लेंट उठा के लेके जाएंगे।